इन्फ्राएरा मित्रांनो, इन्फ्राएराच्या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत। आज आपण एका लोकेशनमध्ये आलो आहे, पुण्याच्या रावेत ह्या लोकेशनमध्ये SP पाटील स्कूलजवळ आलो आहे। इथं आपण एक प्रोजेक्ट शोधला आहे आपल्यासाठी, ज्यामध्ये 1 एकरमध्ये 2 टावर आहेत। पर फ्लोर तुम्हाला 4 फ्लॅट्स भेटणार आहेत। 3 आणि 2 BHK चे ह्यांच्याकडे कॉन्फिगरेशन आहेत। 732 स्क्वेअर फीटचा 2 BHK आहे आणि 800+ कार्पेटचाही 2 BHK होता विथ वॉकिंग क्लोजेट, तो कम्प्लिटली सोल्ड आउट झाला आहे। त्यानंतर 3 BHK मध्ये देखील 2 वेरियंट आहेत। 1083 स्क्वेअर फीटचा आपण तुम्हाला आता इथे 3 BHK दाखवणार आहे। डिटेल्स सगळे आपण डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये मेन्शन करू। व्हॉट्सअपची लिंक देखील आपल्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये असेल मेन्शन। स्क्रीनवरती देखील नंबर आहे टीमचा। तर पुण्यामध्ये कोणत्याही लोकेशनला जर आपण घर बघत असाल तर आम्हाला एन्क्वायरी करू शकता आणि ह्या प्रोजेक्टची डिटेल्स पाहिजे असतील डिस्क्रिप्शनमध्ये आपण देऊच। व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सगळं कळून जाईल। तर चला आपण डायरेक्टली फ्लॅट बघून घेऊन फ्लॅट बघता बघता प्रोजेक्टची बाकीची पण माहिती तुम्हाला मी सांगत राहील। एंट्रन्सला तुम्हाला याले कंपनीचा डोर लॉक भेटणार आहे दरवाजावरती, जे की फिंगरप्रिंट कार्ड आणि पिनमधून त्याचा ॲक्सेस असेल। एंट्रन्स लॉबीचे डायमेन्शन्स तुम्हाला मी सांगतो। 4.8 × 4.7ची ही तुमची लॉबी आहे। ह्यामध्ये तुम्ही शू रॅक आणि आपला हेल्मेटसाठी स्पेस, की होल्डर वगैरे इथं एकदम व्यवस्थित करू शकता। एंट्रन्समधून आत आल्यानंतर आपण पहिला लिव्हिंग स्पेस बघून घेऊ। स्पेस आपला प्रशस्त मोठा आहे। 20.2 × 13 हिचे डायमेन्शन्स आहेत, बघू शकता। दिस वे इट इज 20.2 आणि अशा ह्याचे डायमेन्शन्स आहेत 13, बघू शकता। खूप सुंदर प्रकारे आपण एल शेपमध्ये आपला सोफा लावू शकता। डायनिंग टेबल देखील तुमचा इथं सध्या 4 सीटर दाखवला आहे, पण स्पेस इतकी मोठी आहे की 6 सीटर डायनिंग टेबल इथं आरामात बसू शकतो। या साईडला वाटल्यास तुम्ही आपलं छोटं मंदिर देखील करू शकता डायनिंग टेबलच्या त्या कोपऱ्याला किंवा ह्यासमोर, अकॉर्डिंग टू युअर वास्तू जे काय तुम्हाला सुटेबल असेल तसं। लिव्हिंगसोबत तुम्हाला एक बाल्कनी अटॅच आहे। 10.2 × 5 बाल्कनीचे डायमेन्शन्स आहेत। तुम्हाला हे असं स्लायडिंग डोर भेटणार आहेत बाल्कनीला। 3 दरवाजे आहेत। ऑलमोस्ट 2/3 हा दरवाजा कम्प्लिटली ओपन होतो बाल्कनीचा। व्हेंटिलेशनचा काही इथं इश्यू नसणार आहे, कारण ईस्ट आणि वेस्ट ह्या डायरेक्शन्समध्ये तुमचे फ्लॅट्स आहेत। बिल्डिंगला आपल्याला एक साईडला वेस्ट बाल्कनी फेसिंग आहे, एक साईडला ईस्ट बाल्कनी फेसिंग आहेत। हा जो 3 BHK मी दाखवतो 1083 स्क्वेअर फीटचा आहे। ह्या बटरफ्लाय लेआउट कॉन्सेप्टमध्ये हा फ्लॅट आहे। ह्यामध्ये तुम्हाला गेस्ट बेडरूम एंट्रन्स लॉबीमधून आत आल्यानंतर लेफ्ट साईडला भेटेल, बघू शकता। गेस्ट बेडरूम देखील खूप प्रशस्त मोठी आहे। 11.10 × 13 हिचे डायमेन्शन्स आहेत। गेस्ट बेडरूममध्ये तुम्हाला वॉशरूम अटॅच आहे। वॉशरूम देखील एकदा बघून घ्या। सॅनिटरी फिटिंग्स अँड ऑल तुम्हाला एकदम टॉप नॉच क्वालिटीचे भेटणार आहेत। प्रोजेक्ट नामांकित डेव्हलपरचा आहे। ह्यांचे ऑलरेडी खूप सारे प्रोजेक्ट्स ह्या जवळपासच्या लोकेशनमध्ये डिलिवर्ड आहेत। खूप सारे प्रोजेक्ट्स ह्यांचे ऑनगोईंग आहेत। चला आपण किचन बघून घेऊ। ह्या फ्लॅटची एक सुंदरता म्हणजे हे पॅरल प्लॅटफॉर्ममध्ये किचन। 9 × 12 हे किचनचे डायमेन्शन्स आहेत। तुम्हाला 2 प्लॅटफॉर्म भेटणार आहेत पॅरलली आणि एक्झॅक्ट त्याच्यामध्ये तुम्हाला एन्क्लोज ड्राय बाल्कनी भेटते। 2 सिंक दिलेत, तुम्ही आपले फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स ह्यामध्ये वॉश करू शकता आणि आपले डिशेस त्यामध्ये वॉश करू शकता। वॉशिंग मशीनसाठी तुम्हाला प्रोव्हिजन करून दिलेलं आहे। किचनमध्ये तुमच्या लाईट असावी ह्यासाठी तुम्हाला एनलार्ज विंडोज किचनमध्ये भेटतात, बघू शकता त्या साईडला। वरचे जे विंडोज आहेत ते मूवेबल आहेत, खालचे जे आहेत दॅट इज नॉट मूवेबल। या आपण समोर जाऊ, किड्स बेडरूम बघून घेऊ। 10 × 10.6 तुमचे किड्स बेडरूमचे डायमेन्शन्स असणार आहेत। ह्या प्रकारे आपली किड्स बेडरूम तुम्ही डिझाईन करू शकता। ह्यामध्ये देखील तुम्हाला एनलार्ज विंडोज आहेत। लाईट अँड व्हेंटिलेशन बघू शकता तुम्ही। शो फ्लॅट आहे हा। जे काही फर्निचर दिसतं दिस इज नॉट द पार्ट ऑफ द डील, तुम्हाला रॉ फ्लॅट भेटणार आहे। सॅनिटरी फिटिंग्स अँड ऑल भेटून जातील। ह्या साईडला दिस इज युअर कॉमन वॉशरूम। 4.7 × 7.10 त्या कॉमन वॉशरूमचे डायमेन्शन्स होते। आता आपण मास्टर बेडरूममध्ये आहोत। मास्टर बेडरूम 11/13 कंप्लीट तुम्हाला स्पेस 11/13चा भेटून जाणार आहे। ह्या मास्टर बेडरूममध्ये माझ्या राईट हँड साईडला बाल्कनी तर अटॅच आहेच। आपण पहिला वॉकिंग क्लोजेट बघून घेऊ। वॉकिंग क्लोजेट तुम्हाला सेपरेट भेटल्यामुळे तुमची जी बेडरूममधली स्पेस आहे ती अजून मोठी होऊन जाते। 5 × 7.7 वॉकिंग क्लोजेटचे डायमेन्शन्स आहेत। तुम्हाला हा मधला स्पेस भेटतो आणि दिस इज युअर वॉशरूम 4.9 × 7.7 बघू शकता। प्रशस्त मोठा वॉशरूम आहे, चांगला स्पेस युटिलाइज केलेला आहे। त्या साईडला तुम्ही बाल्कनी देखील बघून घ्या फ्लॅटची। 5.4 × 4ची ही बाल्कनी असणार आहे। ह्याला तुम्ही स्टँडिंग बाल्कनी म्हणू शकता किंवा एखादी चेअर तुम्ही ह्यामध्ये ठेवून आपलं इथं एक छोटंसं ऑफिस स्पेस किंवा कॉफी टेबल ठेवून यू कॅन सिट आउट ओव्हर हिअर। प्रोजेक्ट खूप सुंदर आहे। एका फ्लोअरवरती फक्त 4 फ्लॅट आहेत आणि त्यामधले पण 2 लिफ्ट तुम्हाला भेटणार आहेत। 2 2 BHK असणार आहेत, 2 3 BHK असणार आहेत। तर लवकरात लवकर एन्क्वायरी करा।
कारण ऑलरेडी 2 BHK वॉकिंग वॉर्डरोबवाले सोल्ड आउट झाले. 2 BHK 732 स्क्वेअर फीट कार्पेटवाले इथं सध्या अवेलेबल आहेत. 3 BHKमध्ये विथ वॉकिंग क्लोजेटचे खूप लिमिटेड ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर लवकरात लवकर इन्क्वायरी करा, सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये जे इन्व्हेंटरी अवेलेबल आहे त्याच्यात ॲटलीस्ट फ्लोअर चॉईस तरी भेटेल. SB पाटील स्कूलजवळ जर बघत असाल तर लोकेशन मला सांगण्याची गरज नाही आहे. अराउंड दी विसिनिटी तुम्हाला कॅफेज आहेत, हॉस्पिटल्स आहेत, स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, BRT रोड चांगला आहे आणि मुकई चौक पण इथून अगदी काही मिनटाच्या अंतरावरतीच आहे. तर ह्या लोकेशनवरती जर घर बघत असाल तर हा व्हिडिओ लवकरात लवकर फॅमिलीसोबत शेअर करा आपल्या, त्यांना देखील दाखवा हा फ्लॅट आणि दिल्या गेलेल्या नंबरवरती संपर्क करून आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि साईट व्हिजिट आजच बुक करा.